तर चला मंडळी, आपल्या गावाला म्हणजेच गुळपोळीला हे माझे वडील आणि आई खिडकीतून आम्हाला टाटा करत होती. आता आपण कॉलनीच्या बाहेर निघतोय आणि हे आलं स्वारगेट. पुण्यातील ट्रॅफिकला बाय बाय करत आपण आलो आता सोलापूर हायवेला. आता गाडीत आपण भरलेला आहे आता CNG आणि टाकी फुल करून येते. वातावरण बघू शकता किती छान झालं आहे आणि अशा वातावरणात तर नाश्ता तर झालाच पाहिजे. नाश्ता कुठे पण असो, पण मिसळ ही फिक्सच. मी आणि माझं मिसळ वगैरे नेवर एंडिंग. अण्णाने घेतला होता वडापाव आणि मी घेतलेली मिसळ आणि वडापाव दोघांची पण टेस्ट अप्रतिम होती. तुम्हाला पण असा आस्वाद घ्यायचा असेल तर नक्कीच विजिट करा हॉटेल गुरुदत्त वडापाव. चव फुल आहे ते. आणि आपण हॉटेलला बाय बाय करत निघालो आपण आपल्या पुढच्या प्रवासाला. आपण पोचलो आता बिग वनमध्ये. अण्णा गाडी चालवत आहेत. रोजच्या बिझी शेड्यूलमध्ये अण्णासोबत असा फ्री टाइम भेटणं म्हणजे अवघड. केसांकडे लक्ष देऊ नका मंडळी, केसही खूप उडायला लागलेत हवेमुळं. आणि हे आले आता इंदापूरपर्यंत आलोत आपण. आणि इंदापूर पार केल्यावरच येतं उजनी धरण, ज्याने सोलापूर जिल्ह्याला पाणी पुरवठा होतो. त्या धरणात पळसनाथाचे प्राचीन मंदिर आहे. धरण पूर्ण भरल्यानंतर हे मंदिर पूर्णपणे पाण्याखाली जाते. उन्हाळ्यात तुम्ही हे मंदिर पाहू शकता. आता टाईमच्या कमीमुळे आपण पुढे जाऊया. जर तुम्हाला या मंदिराचा पूर्ण ब्लॉग हवा तर नक्की कमेंट करा. आणि ही आली आपल्या गावाजवळची सीना नदी. ती आता पाऊस नसल्यामुळे पूर्ण कोरडी पडलेली आहे. आता आलो आपण केवळ गावाचं हे आहे भैरवनाथाचं मंदिर. आणि आपण आता गावाजवळ आलेलो आहोत. गुळपोळी फक्त 2 किलोमीटर. हे गावाकडचे रस्ते खड्ड्यात रस्त्याचा रस्ता खड्डा आहे. आणि हे आलं आपलं घरी. आणि हा आहे आपला वाडा. आणि हा आपला वाडा. आम्ही जायच्या अगोदरच काका अगोदर घरी पोचलेला. काका काकी होती हे सगळे अगोदर आलेले. गप्पा मारत बसलो. गप्पा मारताना कधी वेळ निघून गेला हेच समजलं नाही. रात्र झाली होती. आता आपण आलो काळ भैरवनाथ मंदिरात पोहोचलो. आपण हे आमचं कुलदैवत आहे. या मंदिराची पुजारी म्हणजे माझे आजोबा ते इथली रोज नित्यनेमाने पूजा करतात. मंदिरामध्ये 2 टायमाला निवड असतो, सकाळी आणि संध्याकाळ. या मंदिरात माझ्या लहानपणीच्या खूप साऱ्या आठवणी आहेत. लहानपणी आम्ही दिवसभर इथंच खेळायचो. मंदिराच्या गाभाऱ्यात काळभैरवनाथाची मूर्ती आहे. देवाच्या डाव्या साईडला त्याची पत्नी माता जोगेश्वरी आणि त्याच्या उजव्या बाजूला
ती लाकडी माळवद आहे. हे घर माझ्या पंजोबाने बांधले आणि हे जे बॉक्स दिसत आहेत हे आहे ते लक्ष्मणाचं डेकोरेशन करताना आपण वापरतो ते साहित्य. गुड मॉर्निंग. 5 वाजले 5 आणि आज आपण रिटर्न पुण्याला चाललो. चुलीवरती पाणी गरम करायला ठेवलं होतं. गार्डन इथं आपण वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावली. आषाढी वारी निमित्त काही वारकरी आता निघाले होते पंढरपूरला. दादा आणि दादा आपण आहे माडाचं रेप्युटेशन. दिवस हळूहळू उगवत होता. हे आहे माडेश्वर देवीचं मंदिर. मोठ्या रस्त्यावरील गाडी गावाकडे जाताना तर चहाचं फिक्स ठिकाण म्हणजे टेम्पल. इथं सगळ्यात कडक चहा भेटतो. तुम्ही जर आला तर नक्कीच टेम्पोमध्ये थांबा. शिवशंकर स्पेशल मिसळ चहा भेटतो. समोरच तो कुठला ऑफिस आता तर चहा ट्राय करा. अण्णा तुम्हाला थोडी टेन्शनमध्ये दिसते कारण अण्णांची इथे इम्पॉर्टंट मीटिंग 11 वाजता. कडक एवढं सुंदर वातावरण आहे पण आपण थांबून शूट नाही करू शकतो. काम पण इम्पॉर्टंट आहे. तर मग चला तेवढा सीन पण तो दाखवता. आता बघूया कुठे सीन भेटतो आपल्याला. तिथे आपण सीन आता का
सकाळी लवकर उठल्यामुळं नाश्ता पण घरी केला नव्हता, फक्त चहा पिऊन निघालेलो. आता मला लागेल खूप जास्त भूक. आता अण्णाला बोललो आपण नाश्ता करूया. नाश्त्याला आम्ही मागवलेलं वडा सॅम्पल, पण वडा सॅम्पलची टेस्ट असली खतरनाक होती, एक नंबर. भारी असतं ना. ट्रॅफिक बघून तर तुम्हाला अंदाज आलाच असेल. आता आपण आलो पुण्यात. काल रात्रीच एवढा पाऊस झाला, काय बोलणार, अख्खं पुण्यात तळ झालं. पावसामुळं अण्णाला काय गाडी जास्त चालवायला येत नव्हती. अण्णा बोलले गाडी तू घे. मी आता इथून पुढं गाडी मी घेतली. मग काय शूट काय करता मला काय आलं नाही. मग आज आता आपण इथंच थांबूयात. भेटूत आपण आता पुढच्या व्लॉगमध्ये.